आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सई, तू ना देवांशला फक्त दही साखरच खायला घालू शकतेस. त्याच्या खांद्याला खांदा लावून कधी ऑफिसला नाही जाऊ शकणार. साखर घालून पण आंबट आहे हे दही. सई, ताईंचं बोलणं मनाला नको लावून घेऊ. माझी खात्री आहे तू जर त्या मीटिंगला गेली असतीस ना तर ते कॉन्ट्रॅक्ट तूच घेऊन आली असतीस. आई, खरंच सॉरी. नाही, मला कळतंय देवांश सरांना हे कॉन्ट्रॅक्ट मिळणं खूप महत्त्वाचं आहे आणि तरीही मी त्या मीटिंगला जाण्यासाठी नकार दिला. पण मला सांगा, भैरवी मॅडमला माझ्यावर विश्वासच नाहीये तर मी कशी जाऊ त्या मीटिंगला? तू माफी मागायची काहीच गरज नाहीये. माझ्या मुलासाठी जसं त्याचं काम महत्वाचं आहे तसं माझ्या सुनेसाठी तिचा स्वाभिमान. तू जो निर्णय घेतलास ना तो मला पटलाय. लक्ष देऊ नये, अशी संधी आयुष्यात परत परत मिळत नाही. हा कॉन्ट्रॅक्ट आमच्या कंपनीला मिळणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे या मीटिंगला देवांश बरोबर मी त्या मिडल क्लास सईला नाही पाठवू शकत. तू ती मीटिंग अटेंड केलीस आणि हा कॉन्ट्रॅक्ट मिळवलास तर देवांश तुझ्यापासून इम्प्रेस होईलच, पण तू अपेक्षाही केली नसशील इतका चांगला मोबदला मिळेल तुला याचा. पण लक्षात ठेव, तुला तिथे देवांशची बायको म्हणून जायचंय, सगळ्यांना इम्प्रेस करायचंय, हा कॉन्ट्रॅक्ट मिळवायचा आहे. पण तू देवांशची बायको नाही असा डाऊट सुद्धा कोणाला येता कामा नये. आत्या दादाची बायको म्हणून कोणाला पाठवणार आहे? One second. हे बघ, सांगितलेलं सगळं कळलंय ना तुला? जे सांगितलंय तसंच कर आणि तेच कर. एक्स्ट्रा काही करायला जाऊ नकोस. ऑल द बेस्ट. हॅलो. Oh, hello, Mr. Devan. Hi, Mr. Patel. How are you? I'm fine, but hope तुम्ही आपल्या बेस्ट मूड मध्ये आहात. असणारच. मिस्टर जहागीरदारांचं आत्ताच लग्न झालंय. सो कॉंग्रॅच्युलेशन्स and wish you very happy married life. Oh, congratulations. Thank you so much. मिस्टर जागीरदार, आम्ही तुमच्या बिझनेस स्किलवर इम्प्रेस आहोतच, पण आय होप तुमच्या मिसेसही आज आम्हाला इम्प्रेस करतील. पण मिसेस जागीरदार आहेत कुठे? आम्ही त्यांना भेटायला खूप उत्सुक आहोत. आणि आम्हीच नाही, इतरचे सगळेच जण त्यांच्या भेटीसाठी फार क्युरियस आहेत.
मिस्टर जहागीरदारांशी कोणाचं लग्न होणार याची चर्चा पूर्ण शहरात होती. ओ वेर इज दॅट लकी गर्ल? मिस्टर अँड मिसेस पटेल ऍक्च्युली झाले असे की हॅलो. हो हॅलो. माझ्याबद्दल बोलत होता का? नाईस टू मीट यू मिस्टर पटेल. हॅलो मिस्टर जागीरदार, नाईस टू सी यू हिअर. ऍक्च्युली मिस्टर अँड मिसेस पटेल या ओके ओके, तुम्ही दोघेही जस्ट बसून घ्या, मी जस्ट येतो. ते गेले सर. बसूया. डोंट वरी सर, इथे ना कोणालाच काही कळणार नाही. मला भैरवी मॅमने फोनवर सगळं नीट एक्सप्लेन केलंय आणि तुम्हाला तर माझ्या परफॉर्मन्स मध्ये किती कन्व्हिक्शन आहे हे माहित आहे ना. सो लेट्स टेक दिस डॅम कॉन्ट्रॅक्ट. वहिनी, मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. हे असं केलं आत्याने. काय? हो वहिनी, मी माझ्या कानांनी ऐकलंय. ती फोनवर बोलत होती कोणाशी तरी. दादाची बायको म्हणून ती दुसऱ्याच मुलीला पाठवणार आहे. असं कसं देवाण सरांची बायको म्हणून कोणी जाऊ शकतं? मला मान्य आहे भैरवी मॅडमला मी सून म्हणून पसंत नाहीये. हे लग्न कुठल्या परिस्थितीत झालंय हेही माहिती आहे मला. पण खरं हेच आहे की मी देवांश सरांची बायको आहे. अग्नीच्या साक्षीने विधिवत लग्न झालंय आमचं. सरांनी स्वतःच्या हाताने माझ्या गळ्यात हे मंगळसूत्र घातलंय. या घरची सून आहे मी. काहीही झालं तरी सरांच्या आयुष्यातलं माझं स्थान